शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीणभाऊ राऊत यांनी शिवसेनामध्ये बीजेपी मध्ये असंख्य कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला. अशा वेळी सर्वांना एक प्रश्न पडला होता की तुमची नेमकी भूमिका काय, एकंदरीत काय या मागचं तथ्य आहे आणि नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? अनिकेत, ह्या आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे आणि मला असं वाटतं जसा प्रत्येकाला मताचा अधिकार आहे तसा त्याच्या निर्णयाचा पण प्रत्येकाला अधिकार आहे. तर बीजेपी मध्ये जाण्याचा निर्णय हा प्रवीण राऊत यांचा व्यक्तिगत निर्णय होता. त्याच्यामध्ये माझी कुठलीही भूमिका त्या निर्णयामध्ये नव्हती. एकंदरीत पाहतोय तुम्ही शिवसेनेमध्येच असणार आहात का? 100%. ज्या दिवशी तुम्ही माझी मागच्या वेळेला देखील बाईट घेतली त्या दिवशी मी सांगितलं होतं की माझं शिवसेनेवर अत्यंत प्रेम आहे आणि मी शिवसेनेची नगरसेविका आज नाहीये. मी 2010 पासून शिवसेनेची नगरसेविका आहे. 2008 सालापासून मी शिवसेनेचं काम करत आलेली आहे. 2008 साली मी शिवसेना शहराची महिला उपशहर प्रमुख म्हणून होते. 2010 साली मी शिवसेनेची नगरसेविका झाले. कंटिन्यू 2015 झाले. त्यावेळेला मी बिनविरोध आले. पुन्हा माझ्या वार्डातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पुन्हा एकदा 2025 देखील बिनविरोध दिलं. 2010 ते 2025 या संपूर्ण कालावधीमध्ये मी केवळ शिवसेना पक्षाचं आणि शिवसेनेचं काम करत आलेली आहे. अशा वेळी असा प्रश्न पडतो की येणाऱ्या काळामध्ये आपली भूमिका तर तुम्ही सांगितलं आहे, कुठेतरी शिवसेना कमकुवत झाली का? कारण एक मोठं वलय राऊत कुटुंबाचं होतं, एक मोठं वलय प्रवीण भाऊंचं होतं, एक मोठी जनता आज आपण त्यांच्या सोबत पाहिली. कुठेतरी शिवसेना कमी पडणार आता शिवसेना कुठे कमी पडेल किंवा शिवसेनाचं कुठेतरी खंडर होतंय याचा अभ्यास शिवसेनेचे जे काही सगळे या बदलापूर शहरामध्ये कार्यकारिणी आहे त्यांनी करावा. आणि मला असं वाटतं की चांगल्या प्रकारचे प्रवीण भाऊ राऊतवर प्रेम करणारे लोक हे फक्त वार्डात पासून संपूर्ण बदलापूर शहरात आणि आजूबाजूला आहेत. आज त्यांनी जो प्रवेश केला त्या प्रवेशाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की त्यांच्यावर जी प्रेम करणारी मंडळी होती ती त्यांच्या सोबत गेली. हा त्यांचा सर्वस्वी पर्सनल निर्णय होता. आणि मला असं वाटतं की ह्या बदलापूर शहरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका पक्षामध्ये दोन पक्षामध्ये एका घरातली कामं करणारी व्यक्ती ही असंख्य आहेत. आज तू नारायण राणेंसारखं उदाहरण घेशील, ते स्वतः बीजेपीत काम करतात. त्यांचा एक मुलगा शिंदे गटात काम करतो शिवसेनेमध्ये. एकनाथ खडसे आहेत, ते स्वतः राष्ट्रवादीत काम करतात. रक्षा खडसे ह्या बीजेपीचं काम करतात. या बदलापूर शहराचं उदाहरण द्यायचं झालं तर या बदलापूर शहरामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे ते बीजेपीचं काम करतात. आमचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे हे शिवसेनेचं काम करतात. आमचे श्रीधरदादा पाटील आहेत, ते या ठिकाणी शिवसेनेचं काम करतात. त्यांची बहीण रिद्धिता घोरपडे आहे, ज्यांनी इतकी वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं. एक निवडणूक देखील त्यांनी या ठिकाणी लढवली. त्यांना शिवसेनेचे विचार पटले नाहीत. त्यांनी